या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत शेप अँड साईज ऑफ टनेल. आता जो काही MSPTमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, स्टेट एनी फोर फंक्शन्स ऑन विच शेप अँड साईज ऑफ टनेल्स डिपेंड. म्हणजे जो काही शेप आणि साईज आहे टनेलचा तो नेमका कोणत्या घटकावर किंवा पॅरामीटरवर अवलंबून आहे ते आता आपण बघू. फर्स्ट पॉईंट, इट इज लार्जली गवर्न बाय द टाईप अँड नेचर ऑफ ग्राउंड थ्रू विच इट इज ड्रिवन. आता जो काही पहिला पॉईंट आहे, जे काही सॉईल आहे किंवा ग्राउंड म्हणू किंवा अर्थ म्हणू, ज्या अर्थमधून किंवा ज्या सॉईलमधून किंवा ज्या रिजनमधून आपण जो काही टनेल कन्स्ट्रक्ट करणार आहोत त्याच्यावर काय आहे, जो काही साईज आणि शेप अवलंबून आहे. म्हणजे जी काही त्या ठिकाणी जो काही ग्राउंड आहे किंवा अर्थ आहे, त्या अर्थचा जो काही टाईप आहे त्याच्यामधून आपण काय करणार आहे, टनेल कन्स्ट्रक्ट करणार आहे. ते काय करू शकतं, जी काही टनेलची साईज आहे किंवा शेप आहे त्याला काय करू शकतो, ते कंट्रोल करू शकतो. तर हे झाला फर्स्ट फॅक्टर. नेक्स्ट पॉईंट, डिपेंड्स अपॉन द पर्पज फॉर विच इट इज टू बी यूज. आता सेकंड जो काही पॉईंट आहे, जे काही टनेल आपण कन्स्ट्रक्ट करतो ते कोणत्या उद्देशानं ते वापरायचं आहे यावर ते अवलंबून असतं. जे काही साईज आणि शेप आहे टनेलची ते कशावर अवलंबून असतं, म्हणजे ज्या उद्देशासाठी आपण हे टनेल वापरायचं आहे त्यावर देखील टनेलची साईज आणि शेप अवलंबून असतो. नेक्स्ट पॉईंट, इंटरनल अँड एक्सटर्नल प्रेशर टू विच इट इज सब्जेक्टेड. आता जे काही टनेल आहे तो आपण त्याच्यामधून जे काही पर्पज आहे युटिलाइज करणारा, त्याच्यामधलं जे काही अंतर्गत दबाव असेल किंवा एक्सटर्नल दबाव असेल, म्हणजेच बाह्य दबाव असेल, म्हणजे इंटरनल प्रेशर असेल किंवा एक्सटर्नल प्रेशर आहे, त्या ठिकाणी किती त्या ठिकाणी तेवढा तो संबंध त्या ठिकाणी येणार आहे, याच्यावर देखील त्या ठिकाणी बाहेरून किती दबाव येणार आहे, इंटरनल प्रेशर बाहेरून किती एक्सटर्नल प्रेशर येणार आहे किंवा इंटरनल प्रेशर अंतर्गत जे काही प्रेशर असणार आहे किंवा दबाव असणार आहे ते किती येणार आहे, ह्याच्यावर देखील काय असणार आहे, त्या टनेलचं साईज आणि शेप डिपेंड असणार आहे. नेक्स्ट, इझी ड्रेनेज शुड बी पॉसिबल. आता एखाद्या वेळेस जी काही साईज आणि शेप आहे तो आपण नेमकं कोणत्या उद्देशासाठी युटिलाइज करणार आहे. तर या त्या ठिकाणी जे काही त्या ठिकाणी जर टनेल कन्स्ट्रक्ट केला असेल तर त्या ठिकाणी आणि त्याचा वापर जर ड्रेनेजसाठी युटिलाइज करणार असेल तर त्या ठिकाणी इझी ड्रेनेजच्या दृष्टिकोनातून जे काही टनेलचा सुटेबल टाईप आहे तो आपण त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करणार आहे. अशा तऱ्हेने देखील त्या ठिकाणी साईज आणि शेप ह्या इझी ड्रेनेजवर देखील डिपेंड आहे. इझी इन कन्स्ट्रक्शन. आता जो काही नेक्स्ट टाईप दिलेला आहे 6 नंबरचा, जे काही बांधकाम म्हणतो आपण, इझी इन कन्स्ट्रक्शनमध्ये बांधकाम सुलभ बांधकाम किंवा सहजरित्या बांधकाम करण्याच्या दृष्टिकोनातून जो काही टनेलचा टाईप आहे तो टनेल कन्स्ट्रक्ट करण्यासाठी अतिशय डिफिकल्ट पण नसू नये, याच्यावर देखील काय आहे, त्या टनेलचा साईज आणि शेप या कन्स्ट्रक्शन प्रोसेसवर देखील डिपेंड आहे किंवा कन्स्ट्रक्शन मोड आहे त्याच्यावर देखील टनेलचं साईज आणि शेप अवलंबून आहे. नेक्स्ट, साईज ऑफ टनेल इज ऑल्सो अफेक्टेड बाय द थिकनेस अँड अलाउन्स फॉर सेटलिंग डाऊन ऑफ लाइनिंग सिन्स इट रिड्युसेस द साईज अँड शेप. आता जो काही बोगद्याचा आकार आहे ते कशावर डिपेंड आहे, त्याचं जी काही थिकनेस आहे त्यात किंवा त्याच्यामध्ये जो काही ॲडिशनल आपण लेअर प्रोव्हाइड करणार आहे त्याच्यावर देखील अवलंबून आहे. अशा तऱ्हेने जी काही टनेल आहे त्याची साईज काय होऊ शकते, कमी होऊ शकते. जर त्या ठिकाणी थिकनेस आणि लायनिंग इन्क्रीज झालं तर त्या ठिकाणी जो काही इंटरनल साईज आहे टनेलची ते काय होऊ शकते, रिड्यूस होऊ शकते. मग अशा तऱ्हेने जे काही टनेल थिकनेस असेल किंवा लायनिंग असेल, लायनिंग थिकनेस, याच्यावर देखील साईज अँड शेप त्या टनेलचा अवलंबून आहे. तर ही काय फॅक्टर्स आहेत याच्यावर जे की टनेलची साईज आणि शेप अवलंबून आहे. तर हे होते फॅक्टर्स जे की साईज आणि टनेलला ते अफेक्ट्स करतात. नेक्स्ट पॉईंट्स, आता जे काही साईज आणि शेपनुसार जे काही टनेलचे टाईप्स आहेत ते बघू आपण. फर्स्ट टाईप आहे टनेलचा, म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ, थोडक्यात ह्याला म्हणू शकतो क्लासिफिकेशन ऑफ टनेल्स
अकॉर्डिंग टू साईज अँड शेप ऑफ टनेल्स. तर फर्स्ट टाईप जो आहे रेक्टँग्युलर टनेल आहे. नेक्स्ट सर्क्युलर टनेल, नेक्स्ट सेगमेंटल टनेल, हॉर्स शू टनेल, एक टाईप शेप टनेल, इलिप्टिकल शेप, पॉलिसेंट्रिक शेप. हे काय आहेत टनेलचे शेप्स आहेत डिफरंट. तर हे काय आहेत साईज अँड शेप आहेत टनेलचे. हे 7 जे काही शेप्स आहेत जनरली टनेलमध्ये युटिलाइज केले जातात. आता जे काही कोणता शेप कोणत्या घटकासाठी युटिलाइज केला जातो तर ते बघू आपण. जर रेक्टँग्युलर टाईप म्हणजे काय स्टेट सुटेबिलिटी ऑफ एनी 4 टाईप्स अकॉर्डिंग टू शेप. आता सुटेबिलिटी म्हणजे काय नेमकं त्या ठिकाणी यूज सांगायचे म्हणजे कोणत्या ठिकाणी कोणता टनेल त्या ठिकाणी आपण युटिलाइज केला पाहिजे कोणत्या शेपचा. तर ते आपल्या लेक्चरमध्ये आपण बघू. जे काही रेक्टँग्युलर टनेल आहे तो कुठे युटिलाइज केला जातो तर हे कुठे सुटेबल आहे तर पेडेस्ट्रियन पर्पज म्हणजे ज्या ठिकाणी पायी जाण्यासाठी म्हणजे शक्यतो हे टनेल कुठं वापरलं ज्या ठिकाणी आपल्याला पायी जायचं असतं एखाद्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी काय केलं जातं रेक्टँग्युलर टनेल त्यालाच काय म्हटलं जातं बॉक्स टाईप शेप त्या ठिकाणी टनेल युटिलाइज केला जातो. म्हणजे त्याला पादचार जे काही पेडेस्ट्रियन आहेत म्हणजे पायी जाण्यासाठी त्या ठिकाणी पायी जाण्यासाठी ह्या टनेलचा रेक्टँग्युलर किंवा बॉक्स टाईप शेपचा टनेल युटिलाइज केला जातो. म्हणजेच रेक्टँग्युलर टनेल्स आर सुटेबल फॉर पेडेस्ट्रियन पर्पज म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पायी जायचं असतो त्या उद्देशासाठी काय केलं जातं रेक्टँग्युलर टनेल त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. जे काही माणसं आहेत किंवा व्यक्ती आहेत ते काय करतात एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी चालत जायचं जर असेल तर त्या ठिकाणी रेक्टँग्युलर टनेल त्या ठिकाणी सुटेबल आहे. नेक्स्ट आता सर्क्युलर टनेल. These tunnels are commonly used for carrying water under pressure. आता जे काही सर्क्युलर शेप टनेल आहे तो कधी युटिलाइज केला जातो त्या ठिकाणून जर वॉटर कॅरी करायचं असेल अंडर प्रेशर तर त्या केसमध्ये सर्क्युलर शेप टनेल युटिलाइज केला जातो. मग त्या ठिकाणी सर्क्युलर शेप टनेल जो आहे त्या ठिकाणी त्याचा उपयोग केला जातो. नेक्स्ट सेगमेंटल शेप टनेल. Segmental tunnels are suitable as a traffic tunnel. These tunnels are commonly used in subway or as a navigational tunnel. आता जे काही सेगमेंटल शेप टनेल आहे तो कुठं सुटेबल आहे तर ते ॲज अ ट्रॅफिक टनेल म्हणून त्याचा आपण काय करू शकतो वापर करू शकतो. मग अशा प्रकारचे जे काही टनेल्स आहेत आणखी कुठं वापरलं जातं सबवेसाठी किंवा ॲज अ नेव्हिगेशनल टनेल म्हणून त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे ज्या ठिकाणी जे काही बोट असतील शिप असतील त्या ठिकाणून त्याच्यातून पास होण्यासाठी काय केलं जातं सेगमेंटल शेप टनेल त्या ठिकाणी युटिलाइज केलं जातं. नेक्स्ट हॉर्स शू शेप टनेल. दिस टनेल्स आर सुटेबल इन सॉफ्ट रॉक. अशा प्रकारचे जे काही टनेल्स आहेत ज्या ठिकाणी जे काही रॉक आहे त्या जो काही प्रकार आहे तो कसा आहे सॉफ्ट आहे मूव आहे. अशा केसमध्ये काय केलं जातं हॉर्सशू शेप टनेल कन्स्ट्रक्ट केलं जातं किंवा त्या ठिकाणी हॉर्सशू शेप टनेल सुटेबल आहे. नेक्स्ट आहे एक टाईप शेप टनेल्स सुटेबल फॉर फ्लो ऑफ सिवेज इन ड्राय अँड वेट सीझन. आता ज्या ठिकाणी जे काही एक टाईप शेप टनेल आहे ते कशासाठी युटिलाइज केलं गेलेलं आहे फॉर कॅरिंग फ्लो ऑफ सिवेज. जे काही सिवेज डिस्चार्ज आहे ते ड्राय सीझन असेल किंवा वेट सीझन असेल त्या केसमध्ये एक टाईप शेप टनेल युटिलाइज केलेलं आहे. नेक्स्ट टाईप आहे इलिप्टिकल शेप टनेल. इलिप्टिकल शेप टाईप टनेल्स आर सुटेबल फॉर कॅरिंग वॉटर. आता पाणी वाहून येण्यासाठी इलिप्टिकल शेपचा काय केलेला आहे टनेलचा यूज केलेला आहे. नेक्स्ट पॉलिसेंट्रिक शेप टनेल. सच टनेल्स प्रोव्हाइड फ्लॅट बेस टू सूट ट्रॅफिक टनेल्स फॉर रोड अँड रेल्वे ट्रॅफिक. आता जे काही पॉलिसेंट्रिक शेप टनेल आहे त्यामध्ये काय असणार आहे तो त्याचा जो काही बॉटम असणार आहे तो कसा असणार आहे फ्लॅट असणार आहे किंवा प्लेन असणार आहे. त्याच्यामुळं याचा जो काही उपयोग केला जातो तो कशासाठी केला जातो ॲज अ ट्रॅफिक टनेल
म्हणून त्याचा केला जातो. म्हणजे ट्रॅफिक टनेल म्हणजे काय, त्या ठिकाणी मोटार व्हेकल पास होते त्याच्यामधून, किंवा रेल्वे ट्रॅक त्याच्यामध्ये प्लेस केलं जातं फॉर रेल्वे ट्रॅफिक. या उद्देशासाठी त्या ठिकाणी पॉलिसेंट्रिक शेप टनेल कन्स्ट्रक्ट केलं जातं. तर हे आहेत साईज अँड शेप टनेलचे, जे की त्याचे सुटेबिलिटी कुठे आहेत ते आपण बघितलं. म्हणजेच कोणता टनेल कोणत्या उद्देशासाठी उपयोग केला जातो हे आपण या लेक्चरमध्ये बघितलं.